सुरू करूया आपण. सुखावह बैठक. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवूया. पाठीचा कणा सरळ. आपली मान मध्यभागी असेल. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या लगत आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता आणूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे काही क्षण आपण शांत बसूया आणि आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. देह धारणा. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वासाची गती, त्याची जाणीव. आपण सहज श्वास घेतोय, सोडतोय. जाणीव आपल्या उदर भागाकडे. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय आणि श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. सहज सुरू असणारी ही हालचाल, तिथे आपण आपले लक्ष केंद्रित केले. हळूहळू आपलं मन स्थिर होत आहे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपण सगळ्यांनी आता एक आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर एक मोठा श्वास भरून घेऊया. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय या श्वासासोबत. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, भीती, आळस या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर आणि मनाने आपण स्थिर होत आहोत. करणार आहोत आपण 3 ओंकार एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. पुन्हा एकदा लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आणि गुरुवंदना, प्रार्थना. मनोमन आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत. गुरुवंदना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हलकीशी आपली मान पुढे झुकली जाईल. त्या परमशक्तीला आपण मनापासून वंदन करतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय. सावकाश मान सरळ करूया. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेली अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. ही संपूर्ण ऊब आपल्या चेहऱ्यावर विरून घ्यायची आहे. याच्यामधून जी ऊर्जा मिळते त्याचा आनंद घेऊया. सावकाश डोळे उघडूया. एक नजर समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. शुभ सकाळ. हरिओम. तर थोडक्यात माझी ओळख करून देते, माझा परिचय. तर मी तुमची योग शिक्षिका योगिता सकपाळ. दुर्वा एज्युकेशनशी मी 2022 पासून जोडले गेलेले आहे. आणि हा मला असं वाटतं आमचा 42 किंवा 44वा हा वर्ग आहे. गेली 3 वर्ष आम्ही हा दैनंदिन योग वर्ग आम्ही चालू केलेले आहेत. तर दुर्वा एज्युकेशनच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दुर्वा एज्युकेशन बघा, वेगवेगळे कोर्सेस असतात त्यांचे, समुपदेशनचे, काउन्सिलिंगचे. आणि त्यासोबतच ते योग हा विभाग सुद्धा आम्ही गेले 3 वर्ष दुर्वा एज्युकेशनने चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये दैनंदिन योग वर्ग आणि योग शिक्षक चा कोर्स असे 2 ऍक्टिव्हिटी होतात. तर माझी ओळख अशी की मी गेली 15-16 वर्ष लायब्ररियन म्हणून जॉब केला आणि त्यासोबतच मी योग सुद्धा शिकत होते. तर 2016 मध्ये मी योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून. आणि त्यासोबतच MA इन योगशास्त्र ही कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून ते मी कंप्लीट केलं. आणि अशीच आवड होती अजून, शिकण्यासारखं असं वाटत होतं, म्हणून त्यासोबतच योग थेरपिस्टची सुद्धा एक्झाम माझी नुकतीच कंप्लीट झालेली आहे. तर योग हा फक्त माझ्यासाठी शिकवण्यापुरता मर्यादित नसून तर मी अजूनही खूप काही शिकण्यासारखं त्याच्यामध्ये आहे आणि मी शिकत सुद्धा आहे. तर तुमच्या बरोबर तुम्हाला योग शिकवत आहे आणि मी स्वतः योग शिकत सुद्धा आहे. योग हा फक्त 1 महिन्यापुरता किंवा काही दिवसांपुरता मर्यादित नसून ती एक आपली जीवनशैली व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. तर असा हा आमचा योग साधनेचा प्रवास सुरू आहे. ही झाली माझी ओळख. तर थोडक्यामध्ये मला तुम्ही तुमची ओळख करून द्या की तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. हे फक्त तुमचं एकदा माईक ऑन करून फक्त एकदा मला सांगा. आणि जर कुठल्या व्याधी असतील तर तेही सांगा. जर कुठेही अवघडल्यासारखं वाटलं किंवा समोर नाही बोलायचं झालं म्हणजे व्याधीबद्दल, तर तुम्ही मला पर्सनल बोलू शकता. तर ऍटलिस्ट तुमची ओळख आणि कुठून तुम्ही आहात, कुठून वर्ग जॉईन केलाय हे सांगा. आमचे 2 साधक इथे जुने सुद्धा दिसत आहेत, तर त्यांचंही स्वागत आहे. तर प्लीज प्रत्येकाने अनम्यूट होऊन आपली ओळख थोडक्यात सांगा. सगळ्यांचे माईक मला असं वाटतं ऑन आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा माईक चालू करून बोलू शकता. येस. श्रीनिधी ताईंचा माईक चालू आहे, बोलू शकता. मी राधिका नळे. ते श्रीनिधी मुलीचं नाव आलंय चुकून. ओके, हरकत नाही. मी पुण्याहून आहे आणि मला वेट लॉस साठी आणि थोडं फ्रेश असं वाटण्यासाठी मी क्लास जॉईन केलाय. ओके, वेट लॉस. हा. बरं. अजून काही म्हणजे कुठले थायरॉइड किंवा बीपीचा वगैरे काही त्रास? नाही नाही नाही, बीपी वगैरे नाहीये, पण असं थोडस कंटाळल्यासारखं थकल्यासारखं थोडं काम झालं की असं हे वाटतं, त्याच्यासाठी मी हे केले. ओके. हरिओम, स्वागत आहे आपलं. येस, नेक्स्ट प्लीज. पटापट आपण अनम्यूट होऊन बोला म्हणजे मला वर्ग पुढे नेता येईल. येस, इथे डॉक्टर तावडे सरांचा. येस, बोलू शकता. हॅलो, हरिओम. नमस्कार. माझं नाव डॉक्टर अमोल तावडे. मी वेट लॉस साठी जॉईन केलेलं आहे ओके, योग क्लास. स्वागत आहे आपलं. आपण कुठून आहात सर? मी कोल्हापूरहून आहे. मी होमिओपॅथी डॉक्टर आहे. स्वतःची ओपीडी रन करतो, क्लिनिक.
ओके ओके. हरिओम सर, स्वागत आहे आपलं. थँक्यू मॅम. नेक्स्ट प्लीज. येस, अनम्यूट होऊन पटापट बोला. इथे हिरे सर पण दिसत आहेत, तुम्ही पण बोलू शकता. हॅलो. हरिओम. हरिओम मॅडम. मी सुभाष अहिरे, मी मुंबईवरून बोलतोय. मला माझ्या आरोग्यासाठी मी कोर्स जॉईन केला आहे. तर मला आता डिझीज आहे ते बॅक पेन आणि बीपी आणि शुगरसाठी इश्यू आहे. अच्छा, म्हणजे बॅक पेन, बीपी आहे, शुगरचा पण त्रास आहे का? हो, शुगर म्हणजे प्री डायबेटिक आहे मी अजून. ओके ओके. काही गोळी चालू आहे का, मेडिसिन वगैरे काही? मेडिसिन मला अर्धी गोळी घ्यायला सांगितली आहे. अच्छा ओके. हरिओम हरिओम, स्वागत आहे आपलं. येस. हॅलो. हरिओम. हा, हरिओम मॅडम. बोलू शकता. मी सुखदेव डोके, भूमवरून आहे. हम्म. माझं थोडस प्री डायबेटिक आहे आणि थोडस बीपी पण थोडासा कधी मध्ये हाय होतो. मी योगासन म्हणजे 1-2-3 वर्षापासून करतोय. पण त्याच्यामध्ये समजा की योग्य स्टेज कुठली आहे, कुठला योगासन कधी करायला पाहिजे, प्राणायाम कधी करायला पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टीचं थोडंसं नॉलेज कमी होतं. त्याच्यासाठी म्हणलं मग जॉईन करून तुमच्याकडनं शिकण्यात यावं की योग्य क्रम कसा आहे. ओके ओके. हरिओम सर, स्वागत आहे. बाकी कुठली व्याधी वगैरे काही नाहीये? थोडस बीपी शुगरचं थोडस आहे. हा, तुम्ही प्री डायबेटिक असं म्हणालात ना? ओके हा. ओके ओके. ठीक आहे, म्हणजे दोघांच्या पण गोळी चालू आहेत का? हा, जास्त कमी पॉवरची 250 mg ची गोळी आहे शुगरची, आणि बीपीची डॉक्टर म्हणले होते 150 कायम राहतो माझा बीपी. ओके. थोडस. हा. ठीक आहे, बाउंड्री लेवल. ओके. हरिओम, हा, स्वागत. मग येस. नेक्स्ट प्लीज. आता कोण राहिलंय? ऋतुराज म्हणून एक आहेत, जे नवीन साधक आहेत. प्लीज अनम्यूट होऊन बोला. जे नवीन साधक आहेत त्यांनी पटापट अनम्यूट होऊन बोला, त्याच्यानंतर मग जुने साधक बोलतील. नमस्कार. हरिओम. मी ऋतुराज दांडेकर. मी NDA ची तयारी करतो, त्यामुळे माझा सकाळी व्यायाम चालूच असतो. पण म्हटलं एक महिना योगा करून बघा. ओके. व्यायाम म्हणजे जिम वगैरे करता का? नाही, टेकडीवरती आपला साधा व्यायाम किंवा काय बोलतात, जो ओके. भरतीसाठी लागतो किंवा आर्मीसाठी. बरं. व्यायाम जर तुमची हेवी एक्सरसाइज असेल तर थोडस गॅप ठेवत जा योग साधना आणि तुमच्या त्या व्यायाममध्ये, किंवा तुम्ही अल्टरनेट करू शकता. एका दिवशी जर तुम्हाला दोन्हीही करायचं असेल तर ऍटलिस्ट 1 ते 1.5 तासाचा तुम्हाला गॅप पाहिजे. ठीक आहे? ओके. येस. हरिओम, स्वागत आहे. हा. येस. नेक्स्ट प्लीज. येस, हार्दिका शिंदे, बोलू शकता. माईक ऑन. नमस्कार, हरिओम. मी हार्दिका मी कोल्हापूरमधून आहे आणि मी बॅडमिंटन प्लेअर आहे. तर मग आता मी 12thला आहे, तर मग मी योगा, फिजिकल हेल्थ आणि मेंटल वेलबिंग साठी जॉईन केलं. ओके. हरिओम, स्वागत आहे आपलं. येस. आता जुने साधक शिंदे सर आणि सौख्या. हरिओम ताई. हरिओम सौख्या. तर मी सौख्या पालमकर, मी नांदेडमधून आहे आणि मी क्लास 10th मध्ये शिकते. तर मी असंच फिटनेससाठी वगैरे योगा करते. हरिओम. सौख्या 10thला आहे आणि ती याच्या आधी पण जॉईन होती आणि आता थोडीशी ती कंटिन्यू तिने केलंय. म्हणजे 1-2 वर्षापूर्वी बरोबर ना तू जॉईन झाली होतीस, आणि त्याच्यानंतर तिने आता पुन्हा कंटिन्यू केलं. आता ती 10thला आहे. हरिओम, स्वागत आहे. येस सर, बोलू शकता आता तुम्ही पण. मॅडम नमस्ते. हरिओम. सर्व साधकांना नमस्कार. मी जितेंद्र शिंदे, मी कोल्हापूरवरून जॉईन आहे. यापूर्वी आपल्या क्लास मी कंटिन्यू वर्षभर केलेला आहे, परंतु मागच्या महिन्यात काही कारणामुळे थोडा गॅप दिला होता. आज कोल्हापूरमधून मी आणि माझी मुलगी आम्ही दोन्हीही जॉईन आहे. योगामुळे निश्चितच फायदे होतात.
जे मन आणि शरीर शांत, स्थिर, प्रसन्न, चांगला आनंदी राहत आहे आणि एक उत्साह वाढतोय. तुम्ही जे काय शिकवता ते फारच चांगलं ऍक्टिव्हिटीज घेत असता. कालांतरानं सर्व साधकांना अनुभवाला येतीलच. तर चांगलं म्हणजे फार चांगला क्लास घेता मॅडम आपण. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हरिओम. येस, मी तुम्हाला म्यूट करते हा. तर हरिओम, पुन्हा एकदा सगळ्यांचंच स्वागत आहे. थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की योग हा का गरजेचा आहे किंवा योग म्हणजे काय आहे. तर बघा, हल्ली खूप वेगवेगळे ट्रेंड येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण बघतो की काही अशी वेगवेगळ्या शारीरिक कसरती करतात किंवा असे काहीतरी शरीराच्या ज्या हालचाली करतात, तर तो म्हणजे योग नाही. बघा, प्रत्येकाची फ्लेक्झिबिलिटी ही वेगवेगळी असते. योग साधनेचा जो उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे तो म्हणजे आपल्या शरीराला मनाशी जोडणं. तुम्ही साधं जरी आसन केलं किंवा साधी बैठक जरी घातलीत, त्या बैठकीमध्ये तुम्ही कुठलीही हालचाल न करता जर तुम्हाला स्थिर बसता आलं, तर तुम्हाला योग साधला गेला असं समजा. असं नाही की काहीतरी एक वेगळं ऍडव्हान्स आसनच करायला पाहिजे किंवा काहीतरी वेगळ्या कृती करायला पाहिजेत, डायनामिक काहीतरी हालचाली करायला पाहिजेत म्हणजे योग आहे असं नाहीये. योगचा मुळात उद्देशच असा आहे की तुमच्या शरीराला तुमच्या मनाशी जोडणं. ठीक आहे, त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की आपण जी काही कृती करतोय त्या कृतीमध्ये आपल्याला स्थिरता वाटली पाहिजे, प्लेझेंट वाटलं पाहिजे आणि त्याचबरोबर तो आनंद पण घेता आला पाहिजे. तर तो योग तुम्हाला साधला गेला असं मी म्हणू. त्यासोबतच योग का गरजेचा आहे, जसं आता सर म्हणाले की शरीर, मन, भावना यांचं संतुलन राखण्यासाठी आपण योग करतोच. पण त्यासोबत बघा, शरीराचं काही आसनं आहेत ज्याच्याने तुमची लवचिकता वाढते, तुमचं शरीर अधिक मजबूत होतं. त्याचबरोबर प्राणायाम आपण करतो, श्वासाकडे लक्ष देतो, त्याच्यामुळे आपले तणाव कमी राहतात. अं, किंवा ती कॅपॅसिटी आपली थोडीशी वाढते की आपण त्याच्यावरती ट्रॅकल करू शकतो. त्याचबरोबर आपली एकाग्रता वाढते. एखाद्या गोष्टी जर आपल्याला करायचं असेल तर तिथे आपलं मन केंद्रित होणं हे लवकर जमतं जेव्हा आपण नियमित योग साधना करतो त्यावेळेला. त्याचबरोबर मानसिक संतुलन, बघा हे आज आत्ता खूप महत्वाचं आहे. आपण नुकतीच मुंबईमध्ये घडलेली घटना जर तुम्हाला माहिती असेल तर छोट्याशा भांडणामुळे एखाद्या माणसाला त्याचा जीव गमवावा लागला. बघा, हे कुठेतरी हे आपल्या मनावरती कुठेतरी एक कंट्रोल राहिलेला नाहीये. आपण एखाद्या गोष्टीकडे इतकं आपण ट्रिगर होतो की त्या समोरच्याचं आपण काहीतरी नुकसान करून जातो आणि त्याच्यामध्ये आपलंही नुकसान होतं. पण जर आपण नियमित योग साधना केली तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब राहू शकतो. कारण की एकतर आपलं शरीर लवचिक होतं, मन थोडंसं स्टेबल होतं. भावनिक जेव्हा आपण गोष्टी प्राणायाम वगैरे करायला जातो तेव्हा आपल्याला तो एक विवेक आपल्यामध्ये जागृत होतो की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जेव्हा आपण नियमित योग साधना करतो त्यावेळेला दिसून येतो. म्हणून फक्त योग हा 1 महिन्यापुरता मर्यादित नसून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस रोजच केली पाहिजे, ती जीवनशैलीच बनली पाहिजे. जसं की आपण नियमित पूजापाठ करतो त्याचप्रमाणे ह्या नियमित आपल्या शरीराची साधना करणं हे गरजेचं आहे. हा सुद्धा एक पूजापाठाचाच एक भाग आहे असं समजा. आणि शरीर मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योग करा. तर योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे. मुनी पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे की जो आता सगळ्या इन्स्टिट्यूट फॉलो करतात. याच्यामध्ये एकूण 8 अंग आहेत किंवा 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बघा, मुनी पतंजलींनी डायरेक्ट आसनं करायला सांगितलेली नाहीयेत, तर ते आपल्याला आधी यमनियम सांगतात. यम म्हणजेच काय, तर आपण सामाजिक पातळीवरती जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. जसं की अहिंसा म्हणजे कोणालाही काया वाचा मने दुखवू नये. ब्रह्मचर्य म्हणजे एखादा असं व्रत की ज्याच्यामध्ये आपलं प्युअर कॉन्शियस म्हणजे आपण पूर्णपणे आपण झोकून देऊन एखादं काम करावं. त्याचबरोबर कुठल्याही जी आपली गोष्ट नाहीये तिच्यावरती उगाच विनाकारण हक्क दाखवू नये. ह्या अशा काही गोष्टी आहेत की जे आपल्याला यम शिकवतात, जे आपल्याला सोशल लाईफ जगताना उपयोगी ठरतात. नियम म्हणजे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व किती खुलून येऊ शकतं किंवा ते अधिक प्रभावी कसं होऊ शकतं, यासाठी सुद्धा त्यांनी 5 नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शौच म्हणजे शारीरिक मानसिक शुद्धता, संतोष म्हणजे समाधान, त्याचबरोबर तप म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला तुमचं एक ध्येय आहे जीवनाकडे बघण्याचं, त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय, तो प्रयत्न. त्याचबरोबर ते सांगतात की स्वाध्याय म्हणजे सतत सराव करा. योग साधना
हा सतत सरावाचा विषय आहे किंवा ती सरावाची साधना आहे. तो अभ्यास सतत करा आणि त्याचबरोबर ईश्वर प्रणिधान, जे आपण आता म्हणजे जर ह्या ज्या गोष्टी आहेत, ईश्वर प्रणिधान म्हणजेच काय, तर तुमचे जे कोणी गुरु आहेत किंवा तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींना मानता त्याच्या पुढे समर्पण. आणि आपण हे सगळं विसरून गेलेलो आहोत. सरेंडर हा जो भाव आहे हा कुठेतरी आपला मागे पडत चाललेला आहे. कारण की आता हल्ली सगळेच जण स्वतःलाच मला खूप येतं हा एक विचार सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. पण बघा किती साध्या साध्या आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मुनी पतंजलींनी सांगितलेल्या आहेत, की ह्या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो, तिथे आपण जेव्हा स्थिर होतो, तेव्हा तुम्ही आसनं करा, असं ते सांगतात. आसनासंबंधी सुद्धा त्यांनी आपल्याला 3 सूत्र सांगितली आहेत. तर ती अशी म्हणजे पहिलं सूत्र ते आपल्याला सांगतात, की अ, स्थिर सुखमासनं. म्हणजे तुम्ही ज्या बैठकीमध्ये बसलेल्या आहात, त्या बैठकीमध्ये तुम्हाला स्थिरता आणि आनंद झाला पाहिजे किंवा कुठेही तुम्हाला अवघडले पण वाटलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं सूत्र ते सांगतात, की जेव्हा तुम्ही कुठलंही आसन कराल, त्या आसनामध्ये तुम्हाला कुठेही अट्टाहास करायचा नाहीये, ओव्हर ट्राय करायचा नाहीये. तर तुम्हाला प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्या. म्हणजे कमीत कमी अट्टाहासामध्ये तुम्हाला ते आसन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रयत्न किंवा फोर्स कमी असेल, पण तुमचा ग्रेस जास्त असेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तो आसनाचा सराव करता, मग तुम्हाला त्वतो द्वंद्वानी विघातः. तर हे सूत्र आपल्याला सांगतं, की अशा प्रकारे जर आपण आसनं केली, तर आपण शरीराने आणि मनाने स्थिर होतो आणि जे कुठले आपल्या मनामध्ये जे काही चलबिचल असतात किंवा ज्या काही चांगले वाईट असे जे विचार असतात, हे थोडेसे कंट्रोल व्हायला सुरुवात होते. पण हे फक्त 1 महिना करून होणार आहे का? नाही. तुम्हाला हे नियमित करायला पाहिजे. आता ही जी सगळी साधनं आहेत, खरं तर हे आपल्या लहान मुलांपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करा. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील, तर त्यांना सुद्धा योग करायला सांगा. तरच त्यांचं पुढचं व्यक्तिमत्व खूप चांगलं सुधारू शकतं. त्याच्यापुढे मुनी पतंजली प्राणायामाकडे येतात. तर प्राणायामासंबंधी जे काही विचार आहेत, हे जेव्हा आपण प्राणायाम सुरू करू, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे? तर आता ही थोडक्यामध्ये मी तुम्हाला ओळख करून दिली, की योग आपण का करावा आणि कसा करावा. तर आता इथे बरेचसे जण हेल्दी आहेत. म्हणजे आणि ही चांगली गोष्ट आहे, की तुम्ही हेल्दी आहात आणि तुम्ही योग करायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याचदा असं होतं, की रोग कुठेतरी चालू होतो आणि मग योग आपल्याला सुचायला लागतो. पण तुमच्या सगळ्यांचं पुन्हा मी कौतुक करते आणि अभिनंदन करते, की तुम्ही योग्य मार्ग निवडलेला आहे आणि तुमची साधना अशीच निरंतर चालू ठेवा आजपासून. हं. तर आपल्या वर्गाचा मी थोडक्यात पॅटर्न सांगते, की आपण कशाप्रकारे हा 1 महिना आपला वर्ग घेणार आहोत. तर सुरुवातीचे आपण काही दिवस एकदम बेसिक आसनं घेणार आहोत. तर आपल्या वर्गाचा पॅटर्न असा असतो, की आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती घेतो. तर श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीच्या आधीची क्रिया आहे. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे, जी शारीरिक लेव्हलवर केली जाते. तर ती थोडीशी ॲडव्हान्स आहे. आता इथे बऱ्याचशा जणांना बीपीचा त्रास आहे. त्यामुळे कपालभाती करताना तुम्हाला अ, थोडंसं एक कॉन्शियसनेस ठेवायचा आहे. कुठेही असं वाटलं, की आपल्याला अनइझी वाटतंय, थकल्यासारखं वाटतंय, गरगरल्यासारखं वाटतंय, तर कपालभाती करणं थांबवायचंय. ठीक आहे? ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. हं. तर त्यांनी कपालभातीच्या जी आधीची कृती आज आपण शिकणार आहोत, श्वसन मार्ग शुद्धी, ही करायची आहे, जी आपण एकेका नाकपुडीने करणार. हं. त्याच्यानंतर आपण ओंकार घेतो, त्याच्यानंतर आपली प्रार्थना होते आणि मग पुढे आपले थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज, मग आसनं. आसनं आपण 4 स्थितीमध्ये करतो. बसून, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. या 4ही स्थितीमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसले पाहिजेत असा तुमचा कॅमेरा ॲडजस्ट करून ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला सारखं हलायची गरज पडणार नाही. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार जे आहेत, हे 3ऱ्या आठवड्यापासून सुरू करतो. कारण की शरीराने एकदा आपण मजबूत झालो, आपले सांधे एकदा मोकळे झाले, त्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढली, की सूर्यनमस्कार करणं अधिक सोपं होतं. तर पुन्हा सांगते, की सूर्यनमस्कार ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे. तर ते मी त्या वेळेला सांगेन तुम्हाला. सूर्यनमस्कारानंतर मग आपण प्राणायाम घेतो. प्राणायामानंतर शवासन. अशा पद्धतीने आपला हा वर्ग 1 तासाचा कंप्लीट होतो. ठीक आहे? आता जर कुणाला काही अडचण वाटली, कुठे काही समजलं नाही, तर तुम्ही मला हँड राईज करून विचारू शकता. ठीक आहे? तर आता काही इन्स्ट्रक्शन अशा,
की रोज वर्ग अटेंड करण्याचा प्रयत्न करा. एखाद दिवस काही तुमचं जेन्युइन रिझन असेल आणि जर तुम्हाला नाही जमलं तर हरकत नाही, पण ऍटलिस्ट रोज वर्ग जॉईन करा. तुमचे कॅमेरे रोज ऑन ठेवा, व्हिडिओ ऑन ठेवत जा. जर व्हिडिओ बंद करून जर केलं तुम्ही तर मला कळणार नाही की तुम्ही कशा प्रकारे करताय, आणि मग जर कुठे तुमचं जर काहीतरी वेगळं होत असेल तर मला तुम्हाला ते त्या त्या वेळेला करेक्शन करता येईल. ठीक आहे, त्यामुळे ते एक थोडंसं ह्या गोष्टी तुम्ही नियमित पाळा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी एखादं नवीन आसन तुम्हाला शिकवेन त्यावेळेला आधी डेमॉन्स्ट्रेशन बघून घ्या की कसं केलं जातं, आणि मग आपण सगळे एकत्र करणारच आहोत. ठीक आहे, काही सोपी आसनं असतात जे आपण एकत्रित करू शकतो, पण काही ऍडव्हान्स आसनं असतात की ज्याच्यामध्ये आधी डेमॉन्स्ट्रेशन बघायचं आणि मग आपण सगळे एकत्रित करणार. हं? तर ह्या आहेत काही गोष्टी ज्या तुम्हाला मला पहिल्या दिवशी क्लिअर करायच्या असतात. तर आता आपण आपल्या वर्गातला सुरुवात करूया. हं? तर सुरुवातीला आज आपण साधी मांडीच घालणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी जी एकेका नाकपुडीने आपण करतो ती मी तुम्हाला आधी दाखवते. त्याच्या आधी काही मुद्रा आपल्याला फॉलो करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. बघा, आज आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की साधी मांडी घाला आणि हात तुमचे गुडघ्यावर ठेवा. तर हे हात गुडघ्यावरती जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. द्रोण मुद्रा म्हणजे काय, तर आपल्या दोन्हीही हातांची अशी कप करायची. हं? हातांची जी बोटं आहेत ती एकमेकांच्या अगदी जवळ असतील. ठीक आहे, तर हा कप तुमच्या गुडघ्यावरती ठेवायचा. बघा, गुडघ्यावर ठेवल्यानंतर सुद्धा तुमची हाताची जी कोपरं आहे ती तुमच्या अगदी शरीराच्या लगत असतील. कुठेही आपल्याला असं ताठ जर तुम्ही बसलात तर तुमच्या पाठकण्यावरती एक छोटासा प्रेशर होतो, त्यामुळे पाठदुखी होऊ शकते. तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी तर हे कटाक्षाने पाळायचं आहे की तुम्हाला तुमचे हात असे सरळ न ठेवता हाताची कोपरं अगदीच तुमच्या शरीराच्या जवळ असतील, जेणेकरून जे मुनी पतंजलींचं पहिलं सूत्र आहे स्थिर सुखमासन त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. हं? तर ही आहे हातांची द्रोण मुद्रा, जी आपण सुरुवातीला वर्ग सुरू होतो तेव्हा आपण करतो. त्यानंतर आहे ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा म्हणजे आपलं अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घेणं. ही झाली ज्ञान मुद्रा. बरं, आता याला ज्ञान मुद्रा का म्हटलं जातं? जेव्हा बघा, तुम्ही आता हळूहळू प्रॅक्टिस करा तुमची. आपली अंगठा आणि पहिलं बोट जेव्हा आपण ते एकमेकांना असं जुळवून घेतो आणि जेव्हा तुम्ही तिथे किंचितचा प्रेशर आणाल ना, थोडंसं जर दाब आणलात तर तुम्हाला तिथे काही सटल व्हायब्रेशन जाणवतील, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात योगिक भाषेमध्ये. तर हे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, जे तुमचं मन शांत करायला, एकाग्र करायला मदत करतात. म्हणून ही आहे आपली ज्ञान मुद्रा, किंवा ह्याला ध्यान मुद्रा असंही म्हटलं जातं, की जी आपल्याला आपल्या हृदयाशी कनेक्ट करते. म्हणजे जे प्राणस्पंदन आहेत ती आपल्याला तिथे जाणवतात. जेव्हा तुम्ही अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडून घेता, तिथे किंचितचा दाब आणता, तेव्हा तुम्हाला काही सटल व्हायब्रेशन जाणवायला लागतील. आज पहिला दिवस आहे, समजा नाही जाणवलं हरकत नाही, पण प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे, तुम्हाला ते सटल व्हायब्रेशन्स नक्कीच जाणवतील. तर ही आहे आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण ओंकार करतो त्या ओंकारासाठी ही ज्ञान मुद्रा आपण धारण करतो. तर इथे सुद्धा तुमची हाताची कोपरं शरीराच्या लगतच पाहिजे, ती कुठेही अशी ताठ न ठेवता शरीराच्या जवळ. हं? ठीक आहे, सुरुवातीला आपण बघितली द्रोण मुद्रा, आता आपण पाहिली ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण प्रार्थना घेतो आणि प्रार्थनेमध्ये प्रार्थना झाल्यानंतर आणि शेवटी आपला वर्ग कंप्लीट झाल्यानंतर आपण शांतीपाठ घेतो. तर ह्या दोन्हीही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला नमन मुद्रा करायची असते. नमन म्हणजे काय, जसं मी आता मगाशी सांगितलं की यम नियम मध्ये ईश्वर प्रणिधान आपल्याला मुनी पतंजलीने सांगितलेलं आहे. तर तो ईश्वर प्रणिधान म्हणजेच आपली ही नमन मुद्रा. सरेंडर, भक्तिभाव हे सगळं ह्या ईश्वर प्रणिधानामध्ये येतं. तर ही नमन मुद्रा कशी करायची? बघा, ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, तर मात्र ही नमन मुद्रा करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. ज्यांना पाठदुखी सिव्हिअर पेन असेल त्यांच्यासाठी ही सूचना. एक मिनिट, कोणाचा तरी माईक ऑन आहे. हा,
तर नमन मुद्रेबद्दल मी सांगत होते की ज्यांना पाठदुखीचा सिव्हिअर त्रास आहे त्यांनी मात्र ही करणं टाळायचं आहे. तर मी दाखवते नमन मुद्रा कशी करायची आणि मग आपण कंटिन्यू सुरू करूया. तर नमन मुद्रा मी थोडीशी क्रॉस होते. बघा, हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. आता हेच हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेस न पुढे झुकायचं. बघा, स्लीव्हचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ हे जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नसेल. ही झाली आपली नमन मुद्रा. ठीक आहे. तर सुरुवातीला प्रार्थनेनंतर करतो तेव्हा आपण आपल्या जी कोण इष्ट देवता आहे तिचे आशीर्वाद घेतो आणि शेवटी जेव्हा आपण शांती पाठल्यानंतर ही नमन मुद्रा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक समर्पणाचा भाव असतो. आणि मग उलटचाल करताना हळूहळू सावकाश तसंच कमरेतनं पुढे यायचं आणि जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी. ठीक आहे. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, ज्यांना पुढे झुकता येत नाहीये, त्यांनी काय करायचं, हात असे आपल्या हृदयाजवळ ठेवायचे आणि फक्त मान पुढे झुकवायची. ठीक आहे. ही झाली आपली नमन मुद्रा. म्हणजे आपण 3 मुद्रा इथे पाहिल्या. ओके. तर आता आपण सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धी, जी आपल्याला एकेका नाकपुडीने म्हणजे आपल्याला एक नॉस्ट्रिल्स जी आहे ती आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. तर इथे काय असतं, तुमची जी श्वास घेण्याची कृती असते ती सहज असते, पण श्वास जो आपण सोडतो बाहेर तो मात्र आपल्याला फोर्सफुली सोडायचा आहे. श्वास घेणं सहज आणि श्वास सोडणं थोडंसं फोर्सफुली. इथे आपलं ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं आणि पॅसिव्ह इन्हिलेशन असतं, की जी आपण एकेका नाकपुडीने करणार आहोत. तर मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. बघा, साधी मांडी घालायची. उद्या आपण थोडंसं स्वस्तिकासन किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन आपण बघूया. साधी मांडी घालायची. तर सुरुवात जी आहे ते आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. ठीक आहे. तर आपल्या डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. बरं, आता हे करताना सुद्धा तुमचा पाठकणा सरळ असला पाहिजे. कुठेही आपल्याला असं मरगळल्यासारखं बसायचं नाही. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. आपला उजवा हात पोटावर ठेवायचा. ठीक आहे. उजव्या नाकपुडीने आपण सहज श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि घेतलेला श्वास आपण बाहेर जोरात सोडणार, फोर्सफुली सोडणार, तेव्हा आपलं पोट आतल्या बाजूला हलकसं ढकललं जाईल. दिसलं तुम्हाला पोटाची हालचाल? आपण श्वास घेताना सहज घेतोय, पोट आपलं बाहेर येतंय, पण आपण जेव्हा फोर्सफुली श्वास सोडतो तेव्हा आपल्या पोटाला एक इनव्हर्ट स्ट्रोक मिळतोय. बरं, आता हा स्ट्रोक म्हणजे काय, तर जेव्हा आपण नाकावाटे बाहेर श्वास जो सोडतो ना फोर्सफुली, एखादी मेणबत्ती आपण विझवताना कसं फोर्सफुली हवा तोंडावाटे बाहेर सोडतो, तशीच कृती आपण आपल्या नाकावाटे करणार. आपल्याला फोर्सफुली तो श्वास बाहेर सोडायचा आहे. तर इथे तुम्ही एक छोटासा नॅपकिन जवळ ठेवा. बघा, जेव्हा बऱ्याचशा जणांना असा त्रास असतो की उठल्यावरती शिंका सुटतात किंवा नाकामध्ये पाणी येतं, तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी किंवा त्यासाठी एक छोटासा नॅपकिन तुमच्या जवळपास ठेवा. ठीक आहे. म्हणजे हे करताना जर काही आपलं घाण बाहेर आली तर आपल्याला त्या नॅपकिनने पुसता येईल. तर आपल्याला लक्षात आलं प्रत्येकाला की इथे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन, श्वास घेण्याची कृती सहज असणार, सोडताना मात्र आपल्याला तो फोर्सफुली सोडायचा आहे. तर इथे तुम्हाला यथाशक्ती 10 स्ट्रोक, 15 स्ट्रोक तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सांगते की ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे तर त्यांना हे करताना सुद्धा थोडंसं पाठीला एक छोटासा, एक हलकासा झटका बसू शकतो. त्यामुळे असं कुठेही वाटलं की आपल्याला पाठीला त्रास होतोय, जेव्हा आपण बोटाला इनव्हर्ट स्ट्रोक देतो तर नकळत आपल्या जो मेरुदंड आहे तिथे पण आपल्याला थोडंसं एक त्रास होऊ शकतो. म्हणून हे करताना त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आज आपण 10 स्ट्रोक देणार आहोत प्रत्येक नाकपुडीने. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया सगळ्यांनी. आता डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. आता प्रत्येकाला कृती कळलेली आहे की आपल्याला कसं करायचंय, त्यामुळे शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आपला उजवा हात पोटावर ठेवा. येस, करेक्ट. आता डोळे मिटून घ्या सगळ्यांनी. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना तुमचं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास फोर्सफुली बाहेर जोरात सोडा. पोटाला इनव्हर्ट स्ट्रोक द्या.
आपला एक स्ट्रोक झाला. करेक्ट. पुन्हा एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला स्ट्रोक. 2. असे आपण कंटिन्यू पुढे करूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. व्हेरी गुड. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पुढे मी तुम्हाला सगळ्यांना पुढची सूचना देते. आधी आपण दुसऱ्या नाकपुडीने पण करून घेऊया. डोळे मिटलेले तसेच ठेवा. डोळे उघडायची घाई करू नका. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावा हात आपल्या पोटावर ठेवा. आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तुमचं पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि आता घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. हात गुडघ्यावर. डोळे मिटलेले तसेच ठेवा. श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपला श्वसन मार्ग अधिक मोकळा होतो. तिथे जे काही मळ साठलेला आहे तो बाहेर पडतो फोर्सफुली. त्यामुळे श्वास आपण अधिक मोकळा घेतो. या सगळ्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे उघडा. बरं, आता ज्यांचे व्हिडिओ ऑन होते तर बघा, अहिरे सर तुमचं व्यवस्थित झालं आणि हार्दिका तुझंही छान झालं. शिंदे सरांचं तर होतच, कारण की ते जुने साधक आहेत. सौख्याचं पण नीट झालं. जे नवीन साधक आहेत बघा, तावडे सर मला तुमचं तितकंसं दिसलं नाही, कदाचित तुम्ही थोडेसे लांब असाल म्हणून, पण थोडीशी हालचाल दिसली. आणि ऋतुराज तुझं पण व्यवस्थित दिसलं. नले मॅडम तुमचं काय झालं, पहिलं तुम्ही छान दिलं, म्हणजे पहिला जो आपण केला ना तिथे तुमचं व्यवस्थित झालं. फक्त सेकंड टाइमला ना थोडंसं मला तुमची म्हणजे चेस्ट कडून थोडीशी हालचाल दिसली. पहिल्या वेळेला व्यवस्थित झालं होतं तुमचं. तर कदाचित ह्या गोष्टी होतात जेव्हा आपण करतो त्यावेळेला. पण आपण उद्या पुन्हा एकदा बघूया कसं होतंय. ठीक आहे. बरं, आता हे छोटे छोटे जे सूक्ष्म बदल आहेत आपल्या शरीरामधले किंवा आपण कसं करतोय हे जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवत जा. जसं की आता ह्या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवले त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या कृती मला व्यवस्थित दिसल्या. ठीक आहे. थोडंसं आता ही एक काळजी घेत जा, म्हणजे तुम्हाला त्या वेळेला तुम्हाला सांगता येईल. तर नले मॅडम आपण उद्या पुन्हा एकदा बघूया की तुमचं कसं होतंय ते. ठीक आहे. चालेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तर प्रत्येकाला कळलंय की श्वसन मार्ग शुद्धी कशी असते. आपण एकेका नाकपुडीने करतो, ज्याच्यामध्ये आपलं श्वास घेण्यापेक्षा श्वास जो आपण सोडतो तो आपण फोर्सफुली सोडणार आहोत. तर उद्या आपण पुन्हा थोडेसे आणखी स्ट्रोक वाढवूया. 15 स्ट्रोक करूया, म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं सोपं जाईल. तर आता आपण पुढे वळूया. दोन्ही पाय आपण थोडेसे सरळ करूया. बराच वेळ आपण साधी मांडी घालून बसलोय, त्यामुळे थोडंसं मोकळे करायचे पाय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कम्फर्टेबल डिस्टन्स पायामध्ये. आणि आपले हात ना ते असे मागे ठेवायचे. बरं, ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीत बसून सुद्धा अशी स्थिती घेऊ शकता. म्हणजे खुर्चीत बसायचं, दोन्ही हात आपले त्या खुर्चीच्या स्टॅकवर ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. पायामध्ये अंतर, मान मागे सैल सोडा. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आपल्याला ज्या 4 स्थितीमध्ये आसनं करायची आहेत तर प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला विश्रांती सुरुवातीला घ्यायची आणि मग आपण आसन करतो. तर ही आहे आपली सिटिंग मधली म्हणजे बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. पुन्हा इथे लक्ष तुमच्या श्वासाकडे द्या. श्वास घेतोय, सोडतो. आपण करणार आहोत लुझनिंग एक्सरसाइज, सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतात. तर हे सूक्ष्म व्यायाम, ह्याला असं का नाव आहे? सूक्ष्म म्हणजे आपल्या शरीरामधले जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत अगदी पावलापासून तर ते सगळे जॉईंट्स मोकळं होणं सुरुवातीला गरजेचं आहे. तर ते गरजेचं होण्यासाठी किंवा बघा एखादं यंत्र असतं, ते यंत्र व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आपण सतत त्याला ऑइलिंग करत असतो, त्याला एक सतत चालू ठेवत असतो ना.
तर तसंच आपलं शरीर आहे. शरीर सुद्धा आपल्या छोट्या छोट्या जॉईंट्सने बनलेलं आहे. तर हे जॉईंट्स मोकळं होणं, ते फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे. आणि ते सगळं ह्या सूक्ष्म व्यायामांमुळे होतं. तर याच्यामध्ये तुमचे हात, पाय, त्याचबरोबर मान आणि मेरुदंड या 4 गोष्टींचा समावेश होतो. आणि आपण आता हे लुझनिंग एक्सरसाइज सुरू करूया. तर सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करायची आहे. आपल्या दोन्ही पावलांची 5ही बोटं स्प्रेड करायची. एकमेकांपासून लांब करायची आणि रिलॅक्स करायची. 5 बोटं एकमेकांपासून लांब करा, रिलॅक्स करा, लांब करा, रिलॅक्स करा. आता हे जे आपण कृती करतोय ही सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांसाठी हे सूक्ष्म व्यायाम फायदेशीर ठरतात. स्ट्रेच अँड रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. ठीक आहे. आता फक्त चवड्याचा भाग म्हणजे जे आपले टोज आहेत ते फक्त आपण फोल्ड आणि अनफोल्ड करणार. तर फोल्ड करताना सुरुवातीला पायाचा अंगठा पुढे घ्यायचा, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, बरोबर. मग ओपन करायचं. त्यानंतर 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. एकदा अंगठा फोल्ड करायचा आणि एकदा 4 बोटं. पुन्हा ओपन करायचं. फोल्ड आणि अनफोल्ड करतोय आपण चवड्याचा भाग. पुन्हा अंगठा फोल्ड करून त्यावर 4 बोटं. घट्ट आपण ती मूठ करतोय, जसं आपण हाताची करतो तशी पावलाची करतोय. ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. बघा आपल्या जे पावलाची 5 बोटं आहेत दोन्ही पावलांची, त्याच्यामध्ये छोटे छोटे जॉईंट्स असतात. तर ते सुद्धा आपल्याला मोकळं करणं गरजेचं आहे. जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे की हे सगळे जॉईंट्स कुठे कुठे आहेत आणि त्यांचं काय महत्व आहे. पुन्हा ओपन करायचं, फोल्ड अँड अनफोल्ड. हे 4 ते 5 वेळा करायचं. बरं, ह्या कृती तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता. समजा आपल्या वर्गाला सॅटर्डे संडे सुट्टी असते तर तुम्ही घरी सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकता. सोपं आहे. ठीक आहे. पुन्हा पावलं जोडून घ्यायची. आता अँकल जॉईंट्स मधून आपण हालचाल करणार आहोत. आपल्याला दोन्हीही पावलं अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्यायची आणि मग जमिनीकडे स्ट्रेच करायची. करेक्ट. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तिथे बघा तुम्हाला थोडंसं गुडघा काहीतरी जाणवेल, थोडंसं दुखल्यासारखं होऊ शकतं. स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि जमिनीकडे स्ट्रेच करा. करेक्ट. स्वतःकडे घ्या. काफ मसल्स वरती स्ट्रेच येतो जेव्हा आपण पावलं स्वतःकडे खेचून घेतो त्यावेळेला. आणि जमिनीकडे ताणताना त्याच मसल्स वरती प्रेशर येतो आणि अँकल जॉईंट्स मधून समोरनं ताण येतो. पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे ताणा आणि ह्या कृती अगदी सावकाश करायच्या. बघा आपण एक्सरसाइज करत नाही आहोत तर आसनं करतोय. आसनामध्ये कुठेही आपल्याला रॅपिड मुवमेंट करायची नसते, तर ती श्वासाकडे लक्ष देऊन करायची असते. तर पुढे पुढे मी तुम्हाला सांगेन की श्वास घेताना आणि सोडताना कशी मुवमेंट करायची आहे. आज फक्त आपण ह्या कृती लक्षात घेऊया की कशा करता. ओके, व्हेरी गुड, खूप छान. आता थांबायचं आणि आता रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. ठीक आहे. जर शक्य असेल तर पावलं जोडून घ्या. अगदीच अनकम्फर्टेबल वाटतंय रोटेशन करताना तर थोडंसं पावलामध्ये डिस्टन्स घ्या. शक्य असेल तर दोन्ही पावलं जोडून घ्यायची. ठीक आहे. आता दोन्हीही पावलं एकत्रित एकदा उजवीकडे घेऊन जा, मग समोर आणा, मग डावीकडे न्या आणि मग स्वतःकडे खेचून घ्या. अशा प्रकारे क्लॉकवाईज आपण 5 वेळेला अँकल जॉईंट्स मधून रोटेशन करतोय. 1, करेक्ट. 2, 3, 4, येऊ देत आपलं पाऊल जास्तीत जास्त पुढे उजवीकडे सगळीकडे फिरू देत व्यवस्थित. 5, करेक्ट. बरं, आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण हात मागे नेतो ना तेव्हा नकळत पूर्णपणे आपली पाठ अशी मागे झुकली जाते. तर पाठ सरळ ठेवा, स्वतःला ऍडजस्ट करा, पाठ सरळ ठेवा आणि अँटी क्लॉकवाईज पुन्हा हीच कृती करूया. आपली पावलं डावीकडे जातील, पुढे येतील, उजवीकडे जातील आणि मग स्वतःकडे येतील. 1, 2, व्हेरी गुड. 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय, रिलॅक्स व्हायचंय.
पायामध्ये थोडंसं अंतर घ्या, मान मागे सैल सोडा आणि आपली जी काही समजा दुखणी असतील, काही कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तर ते पूर्णपणे आपलं रिलीज होत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांची अशी ग्रीप करायची, म्हणजे एकमेकांमध्ये ते अशी इंटरलॉक करायचे आणि ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची, उजव्या गुडघ्याच्या खाली. हा, आता जे कोणी खुर्चीत बसून किंवा टेबलवर बसून जर कोणी करत असेल तर थोडंसं पाठीतला सपोर्ट घ्या मागे आणि मग ही कृती करा. ठीक आहे. तर दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवलीत आणि ती उजव्या गुडघ्याच्या बघा खाली घेतलीत. ठीक आहे. पाठकडा सरळ ठेवा पुन्हा एकदा आणि आता आपल्याला हाच उजवा पाय जमिनीला घासत असा फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. व्हेरी गुड. पाय फोल्ड आणि सरळ. करेक्ट. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. करेक्ट. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करा. ठीक आहे. आता हाच पाय आपल्याला 45 डिग्री वर घ्यायचा आहे, म्हणजे बघा असा वर आणि खाली, वर खाली, गुडघ्यातनं सरळ वर खाली. आता इथे बरेचसे जण आहेत की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास नाहीये, पण अगदीच कोणाला असेल तर त्यांनी मात्र अगदी सावकाश करा. वर खाली, वर खाली. आता पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. तुमच्या पायाचा अंगठा खाली जमिनीपर्यंत येऊ दे. मोठं सर्कल करा. 1, ओके, व्हेरी गुड. 2, छान. 3, 4, बघा तुमचे प्रत्येक जॉईंट्स आपल्या नी मधला मोकळा होतोय. 5, अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. खूप छान. सावकाश आपला उजवा पाय खाली सरळ करा आणि ह्याच सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करूया. हा, डाव्या हाताची बोट, आता दोन्ही हातांची बोट पुन्हा एकदा इंटरलॉक करून डाव्या गुडघ्याच्या खाली त्याचा सपोर्ट द्या. डावा पाय आपल्याला घासत जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. फोल्ड, सरळ. 5 टाइम. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. अजून एकदा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही असं पुढे मागे व्हायचं नाहीये. हा, आपल्याला पाठ आपली स्टेडी ठेवायची आहे, फक्त पायामध्ये हालचाल. आता पुढची कृती, आपल्याला पाय वर घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे. 1, वर खाली. 2, वर खाली. 3, वर खाली. 4, व्हेरी गुड. वर खाली. 5, पुन्हा पाय वर घेऊया आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, पुन्हा पायाचा अंगठा जमिनीकडे आणि मोठं सर्कल. 2, 3, 4, व्हेरी गुड. 5, आता रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. 5, 4, 3, 2, 1 अँड स्टॉप. पाय खाली घ्या, सरळ करा आणि रिलॅक्स, विश्रांती. आता सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये येऊया. बराच वेळ आपण बसून होतो, थोडस स्टँडिंग मध्ये येऊया. सावकाश, सावकाशपणे स्टँडिंग मध्ये विश्रांती घेऊया. बघा, आता स्टँडिंग मधली विश्रांती कशी आहे बघा. आपण शाळेमध्ये सगळेजण सावधान आणि विश्राम शिकलेलो आहोत ना, तर त्यातला विश्राम जो आहे तो म्हणजे आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ती पकड आपल्या मागे असेल आणि मान मध्ये सैल जोडायची. ती झाली आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. तर आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. कटी म्हणजे काय, तर तुमची कंबर, तुमच्या कमरेला हलकसं ट्विस्टिंग देणार आहोत. तर इथे पायामध्ये बघा असंच अंतर ठेवायचंय. दोन्ही पायांमध्ये अगदी अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. आपला जो डावा हात आहे तो समोर उजव्या खांद्यावर ठेवायचा, उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची. बघा इथे तुमच्या पूर्णपणे कमरेला ट्विस्ट मिळतो. हा,
मग पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. मग उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि त्यानंतर डाव्या बाजूला मांडीवरून उजव्या पायाची टाच बदलायची. तर ही हालचाल आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची आहे. मला दाखवते तुम्हाला, मग आपण सगळे एकत्रित करूया. कारण की बऱ्याचदा काय होतं, आपले हात जेव्हा आपण स्विंग करतो ना, तेव्हा तिथल्या तिथेच असे जोडे केले जातात. त्यामुळे ते स्विंग कसे करायचे बघा. हात खांद्यातून सरळ करायचे, एकदा उजवीकडे, 1, डावीकडे. म्हणजे इथे तुमच्या कमरेसोबत तुमच्या शोल्डर मध्ये सुद्धा एक हालचाल व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कटी चक्रासन कटी चक्रासनच करायचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय सगळ्यांना कृती लक्षात आली आहे. हात खांद्यातून सरळ करूया. ठीक आहे. तर आता डावा हात समोर उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला ट्विस्ट होऊन डाव्या पायाची टाच बदलायची आणि मग हेच डाव्या बाजूला ट्विस्ट होऊन उजव्या पायाची टाच बदलायची. सुरू करूया. 10 राऊंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, व्हेरी गुड. 8, 9, 10 अँड स्टॉप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी छान केलंय. व्हेरी गुड. तर आता पायामधलं अंतर आपलं तसंच ठेवायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्या, जसं आपण मगाशी घेतली होती ना तशी. एकमेकांमध्ये इंटरलॉक करा. बरं, शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या कृती नीट लक्षात येईल. जर गॅलरी व्ह्यू ओपन असेल ना, तर मी तुम्हाला एकदम छोटीशी दिसणार आणि मग लक्षात येणार नाही की आपण काय करतोय. तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेतली आहेत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. करेक्ट. बरं, सौख्य थोडंसं पायामधलं अंतर वाढवा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. तुमच्या दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. नजर समोर ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, स्ट्रेचिंग. पावलापासून आपल्या हातापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये स्ट्रेच येतोय, ताण येतोय, ताण येतोय, ताण येतोय. आता शक्य असेल तर टाचा वर उचला आणि खाली ठेवा. टाचा वर. आपले हात कोपरातनं सरळ वरती स्ट्रेच आहेत. खाली. टाचा वर, खाली. टाचा वर उचलूया, खाली ठेवूया. टाचा वर उचलूया, खाली ठेवूया. व्हेरी गुड. अजून एक राऊंड करूया. टाचा वर उचलायचा आहे. आता इथे स्टडी राहा. श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. स्ट्रेच. 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. रिलॅक्स. टाचा खाली घ्या. बघा, आज आपण अगदी सोपी कृती केली आहे. पाम ट्री म्हणजे ताड जो असतो, ताडाचं झाड, त्याप्रमाणे आपल्याला अशा पुढची कृती करायची आहे, जी आपण उद्या करणार आहोत. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता पुन्हा आपण थोडंसं साईडवर बेंड करणार आहोत. सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला आपल्याला साईडने हलकसं झुकायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. थोडीशी हाताला रग लागली असेल हरकत नाहीये, चालूच ठेवा आपण आपली ऍक्शन. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. व्हेरी गुड. खूप छान. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. एक लास्ट राऊंड करूया आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबा. पायामधलं अंतर कमी करा. दोन्ही पाय जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या. मध्ये येऊन थांबायचंय. पाय एकमेकांच्या जवळ घ्यायचे. हाताची बोटं जी आपण गुंफवली आहेत ती सोडून द्या. ठीक आहे. दोन्ही हात आता एकमेकांच्या समोर असतील. हाताची पाचही बोटं जोडलेली आहे आणि ती सिलिंगला पॉइंटेड आहे. ओके. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात साईडने खाली घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात साईडने खाली घ्या आणि रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सैल सोडा. श्वासाकडे लक्ष द्या. त्याला कुठे जास्त स्ट्रेच वाटतोय, की अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतंय, की अनकम्फर्टेबल वाटतंय, हे आपलं आपण तपासून पाहू. योगशास्त्र हे अनुभूतीचं, स्वानुभूतीचं शास्त्र आहे.
प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा वेगळा वेगळा असतो. सावकाश खाली बसूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मानमध्ये सैल सोडा. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आता ज्यांना खाली जमिनीवर बसणं जास्त वेळ शक्य नाहीये त्यांनी खुर्ची, सोफा किंवा टेबलवर बसला तरीही चालेल. तर आज आपण शिकणार आहोत सुखासन किंवा स्वस्तिकासन त्याला म्हणतात. तर अगदी सोपं आहे, आपण सगळे एकत्रित करू शकतो, एकदम सोपं आहे. तर आता बघा, पायामध्ये असंच अंतर घ्या सगळ्यांनी. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, पायाची दुखणी असतील कुठल्याही सायटिकासारखी, तर मग पद्मासन, अर्ध पद्मासन घालणं जमत नाही, या सगळी दुखणी असतील तर मग अशा वेळी तुम्ही सुखासन किंवा स्वस्तिकासन घालू शकता. ठीक आहे. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. कुठलाही एक पाय, तर आपण डाव्या पायापासून सुरुवात करूया. तर डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून. सोपं आहे, आपण करू शकतो एकत्रित. ठीक आहे. घेतलं फिक्स करून प्रत्येकाने. ठीक आहे. आता आपली डाव्या पायाची जी मांडी आहे आणि पोटरी त्याच्यामध्ये बघा ही एक गॅप असते, बरोबर. हा, तर त्या गॅप मध्ये तुम्हाला उजवं पाऊल फिक्स करायचंय. ठीक आहे. तर उजवा पाय फोल्ड करा. डाव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे तुमचं उजवं पाऊल फिक्स करा. ओके. बघा, इथे जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा कुठेही आपल्या गुडघ्यांवर किंवा मांडीवर अजिबात प्रेशर येत नाही. आपण सहज बसू शकतो. ठीक आहे. प्रत्येकाने घेतली, धारण केली. व्हेरी गुड. आता दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची कोपरं तुमच्या शरीराच्या जवळ. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाबण आणि तिथे आपलं मन केंद्रित करून घ्या. आपली सगळी जाणीव तिथे घेऊन जा. आज आपण 1 तास जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा किंवा आपण जे काही नवीन शिकलो त्या संपूर्ण गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. डोळे मिटलेले आहेत अलगदपणे, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आज आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी पाहिली, जी आपण एकेका नाकपुडीने केली. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती केली. ती आपल्याला किती छान जमली आहे हे आपण त्याचा एक छोटासा रिकॅप घ्यायचा आहे. त्यानंतर आपण केलेले काही लुजनिंग एक्सरसाइज. आपण पावलापासून सुरुवात केली होती. स्टँडिंग मध्ये आपण ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. जो श्वासाची, श्वास घेतोय, आपली जाणीव आपल्या उदरभागाकडे घेऊन जाऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तुमचं पोट हळूहळू बाहेर येतंय आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जातंय. ही आहे आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची आदर्श स्थिती किंवा आदर्श पद्धत. आपण श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. आज आपण स्वतःच्या मनाला एक संकल्प देऊया की मी कुठलीही कृती करताना, काम करताना माझ्या श्वासाकडे लक्ष असणार आहे. माझ्या पोटाची जी काही हालचाल होतीये श्वास घेताना आणि सोडताना तिथे मी जाणीवपूर्वक माझं लक्ष केंद्रित करणार आहे.
हळूहळू आपलं लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्याकडे घेऊन येऊया. आपली जाणीव त्या भागावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यामध्ये सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी त्या श्वासासोबत मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त, भीतीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला काही संकल्प देऊया. मी बोलते, आपण ते आपल्या खोल मनामध्ये रुजवा. माझं शरीर निरोगी आणि मजबूत आहे. मी रोज चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझ्याकडे चांगली एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. मी शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत होत आहे. माझं मन शांत आणि निरोगी आहे. मी स्वतःची काळजी प्रेमाने घेत आहे. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. माझे गुरुजन, माझी इष्ट देवता, माझी कुलस्वामिनी, आपण ज्या कुठल्या देवाला, तत्वाला मानता, त्या देवाची कृपा माझ्या शरीरावर, माझ्या आरोग्यावर आहे. त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझी सुरक्षा कवच आहेत. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आजपासून सुरू केलेली माझी साधना मी नित्य, निरंतर आणि नियमित करणार आहे. शरीर मनाचं स्वास्थ्य औषध विरहित आणि व्याधी विरहित असणार आहे. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास धरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी हे करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुका. सीटचा भाग न उचलता आपले जोडलेले हात, हाताची कोपरं आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत समर्पण भाव. आपल्या दिवसाची सुरुवात प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने करूया. सावकाश हळूहळू कमरेत सरळ घेऊया.
जोडलेले हात पुन्हा खाली येतील हृदयापाशी. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं संचलन. निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोरच्या कडे. हरिओम. धन्यवाद. उद्याच्या वर्गामध्ये आपण श्वसन मार्ग शुद्धी, नेत्रशुद्धी आणि वाणीशुद्धी अशा 3 प्रकारच्या शुद्धी घेणार आहोत. ठीक आहे. तर भेटूया आता आपण उद्याच्या वर्गामध्ये बरोबर 5:50 ला. आणि त्याचबरोबर उद्या मी तुम्हाला योग साधनेच्या ज्या काही निवडक व्याख्या आहेत त्या मी सांगणार आहे. ठीक आहे. तर भेटूया उद्याच्या वर्गामध्ये. आज आपला अगदीच थोडासाच 15-20 मिनिटाचाच वर्ग झाला, पण हरकत नाही. उद्यापासून आपण पूर्ण 1 तास व्यवस्थित साधना करून घेणार. ठीक आहे. जर कोणाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर प्लीज विचारा. हा मॅडम, हा. रोजचं रुटीन माझं मी सूर्यनमस्कार करतो. हम्म. त्याच्यानंतर भुजंगासन, परत मंडूकासन करतो, शवासन करतो. असे अजून 2-3 आसन आहेत. ते आसन करून परत मग ध्यान साधनाही करत असतो, सूक्ष्म व्यायाम करत असतो. मग ते आता रेग्युलर पुढे केलं तर चालेल की? हा, तर आता आपला वर्ग आहे ना, तर मी काय म्हणेन तुम्हाला की आपला वर्ग झाल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार करा. बाकीची जी आता ही जी तुम्ही आसनं करतायत ना, ती आपली रेग्युलर वर्गामध्ये होणारच आहेत पुढे. ठीक आहे. हा. मग वर्ग झाल्यानंतर सूर्यनमस्कार करा. आणि जेव्हा आपल्या वर्गामध्ये सूर्यनमस्कार स्टार्ट होतील त्यानंतर मग ते तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला मग पुढे करायचे आहेत वर्ग झाल्यानंतर की नाही करायचे ते. ठीक आहे. आता नॉर्मली आपले सूर्यनमस्कार 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होतील. तर तुम्ही आज सूर्यनमस्कार केलेत आता वर्ग झाल्यानंतर तरी हरकत नाहीये, जर तुमच्याकडे वेळ असेल तर. बरोबर. बाकीची सगळी जी आसनं आहेत ती करण्याची काही गरज नाहीये, कारण की ती आपल्या वर्गामध्ये होतील हळूहळू पुढे स्टेप बाय स्टेप. बरोबर. कारण की सूर्यनमस्कार हे सर्वांग आसन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही पुढे आसनं तुम्ही नाही केली तरी चालेल. ऍटलिस्ट तुम्हाला समजा तुम्ही 7 ते 8 सेट म्हणजे 16 नमस्कार होतात. 8 सेट म्हणजे 16 नमस्कार. असं जर तुम्ही ते 8 सेट घातलेत तर काही गरज नाहीये बाकीची आसनं करायची. बरोबर. ओके. ठीक आहे. ओके. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता, अदरवाईज आपण थांबूया. येस, पाटील सर बोलू शकता. तुम्ही काल कॉल केलेला ते तुम्हीच का? हो हो हो. ओके. हा. लिंक पाठवली नव्हती तुम्ही, उशिरा पाठवली खूप, त्याच्यामुळे ओके. 15-20 मिनिटं मी उशिरा जॉईन झालो. हरकत नाही, कारण की 15-20 मिनिटं आपली जसं मी काल बोलले की ओळख आणि त्याच्यामध्येच गेली. जेव्हा तुम्ही काय जॉईन झालात तेव्हाच आपला नॉर्मल म्हणजे प्रॅक्टिकलला सुरुवात झाली. काय सूचना दिल्या त्या कळलं नाही, फक्त इंट्रोडक्शन झालं का? हा, सूचना म्हणजे अशा विशेष म्हणजे कॅमेरा ऑन ठेवणं, हातांच्या कशा स्थिती आहेत त्या तुम्हाला उद्याही मी सांगेनच. कारण की अजून आपले ऍडमिशन होतच आहेत, त्यामुळे काही गोष्टी होतीलच रिपीट. ओके. धन्यवाद सगळ्यांचे पुन्हा एकदा, आणि सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया मग उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते.